कणकवली नगरपंचायत या निवडणुकीचा निकाल हा 21 डिसेंबरला त्या ठिकाणी लागलेला होता आणि आज 21 जून आज आमच्या कारकिर्दीस नगरपंचायतीमध्ये सत्तांतर झालं आणि आज 6 महिने त्या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि म्हणूनच आज रविवारी तुम्हाला त्या ठिकाणी या पत्रकार परिषदेला मी आमंत्रित केलेलं आहे. ज्यावेळी आम्ही या कणकवली नगरपंचायतीवर सत्ता मिळवली त्या दिवशीसुद्धा 21 डिसेंबर रविवार होता आणि आज 6 महिने पूर्ण करत असताना 21 जून हा रविवार आहे आणि त्या अनुषंगाने नेमक्या 6 महिन्यामध्ये आपण कोणकोणते निर्णय जनहिताचे या शहरवासियांसाठी घेतले हे सांगण्याच्याकरता त्या ठिकाणी मी आपल्यासमोर त्या ठिकाणी याबाबतची भूमिका त्या ठिकाणी मांडणार आहे. खरं तर या नगरपालिकेचं जे आर्थिक बजेट आहे हे जवळजवळ 58 कोटी रुपयाचं आर्थिक बजेट हे त्या ठिकाणी आम्ही अर्थसंकल्प या नगरपालिकेचा सादर केलेला होता आणि जवळजवळ अनेक योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि नगरपंचायतीच्या फंडाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेमध्ये विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना जवळजवळ 59.79 लक्ष एवढी निधी हा नगरपंचायतीकडे आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत 2 कोटी रुपयाचा निधी हा नगरपंचायतीच्या जवळ आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तरीय याच्यावर जवळजवळ 7,89 लाख एवढी रक्कम त्या ठिकाणी जिल्हास्तरावर या सुवर्ण जयंती नगरोत्थान कणकवली शहरासाठी आहे. त्याचबरोबर आमदार निधी हा 2.23 लक्ष इतका आमदार निधी आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना या 38.32 लक्ष अशा ही त्या ठिकाणी निधी आहे. 15वा वित्त आयोग जो बंधनकारक आहे त्याच्यामध्ये 4.80 अशा पद्धतीचं म्हणजे 4,80,00,000 त्याचबरोबर 15वा वित्त आयोग जो बंधनकारक आहे तो 82,60 लक्ष अशा पद्धतीचा आहे आणि पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधांच्या करता अनुदान हे जवळजवळ 42.45 लक्ष एवढं त्या ठिकाणी आहे. सर्वसाधारण रस्ता अनुदान हे 2 कोटी रुपये एवढ्या प्रकारचं लक्ष इतकं अनुदान आहे. एकूण जवळजवळ 17,57 लाख अशा पद्धतीच्या ह्या वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत हा नगरपालिकेचा त्या ठिकाणी निधी आहे. खरं तर गेल्या 6 महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतले याच्यामध्ये म्हणजे कणकवली शहरासाठी महिला उपसा जे महिला वाहक मशीन आहे हे मशीन त्या ठिकाणी आम्ही या शहराच्या सेवेकरता त्या ठिकाणी लोकार्पण त्याचं त्या ठिकाणी केलं. त्याच पद्धतीनं 1 कोटी रुपयाचं श्री स्वयंभू नमो उद्यान हे निम्मेवाडी सुतारवाडीमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत जवळजवळ या शहरामध्ये 40 घरं ही मंजूर त्या ठिकाणी झालेली आहेत आणि जवळजवळ 3 घरकुलं ही 90% त्याचं त्या ठिकाणी काम पूर्ण आहे. त्याच पद्धतीनं अनेक जी 14 कामं आता त्यांच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत. लवकरच या सगळ्या विकास कामांची भूमिपूजनं त्या ठिकाणी होतील. कणकवली निम्मेवाडी स्मशानभूमी, नागपईनगर गणपती साना, कनकनगर ब्राह्मणदेव मंदिर अशा प्रकारचे हायमाश त्या ठिकाणी उभारणी आपण त्या ठिकाणी करतो आहे. त्याच पद्धतीनं या शहरामध्ये जो आपण मूलभूत सुविधांच्या बरोबर जो शाश्वत विकासाचे जे आपले प्रयत्न आहेत त्या प्रयत्नामध्ये कणकवली शहरामधलं जे महत्त्वाचं जे क्रीडांगण आहे या क्रीडांगणासाठी 4 कोटी रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी संपादनासाठी त्या ठिकाणी नगरपालिकेकडे आहे आणि लवकरच त्याची मोजणी होऊन त्याबाबत म्हणजे जमीन ताब्यात घेण्याचं त्या ठिकाणी काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरक्षण क्रमांक 27-28
या विकास कामे सुधारित करणं जी कामं आहेत याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे. जलतरण तलाव जो आहे, जो आपला एक प्रकल्प आहे, तो त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर शहराच्या सौंदर्यात भर घालण्याकरता म्हणजे राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत ब्रिजखालील जागा सुशोभीकरण करणे, याच्यामधला पहिला टप्पा 1,20,00,000 रुपये अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कामाची वर्क ऑर्डर त्या ठिकाणी झालेली आहे. लवकरच त्या ठिकाणी काम सुरू होणार आहे. त्याच पद्धतीनं ज्यावेळी आपल्या शहराला लागून असलेली कलमठची नळ योजना, गाव आहे कलमठ शहराला, जवळजवळ 4,20,000 लिटर एवढं पाणी आम्ही एप्रिलपासून प्रतिदिनी त्या ठिकाणी कलमठ ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी देतो. त्याचबरोबर आपला कणकवली शहरातलं जे अग्निशमन केंद्र आहे, त्या अग्निशमन केंद्राचं सुद्धा DPR बनवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. कणकवली शहराच्या नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा नव्या नळ योजनेचं सुद्धा त्या ठिकाणी DPR त्या ठिकाणी सुरू आहे. त्याच पद्धतीनं कणकवली शहरामध्ये भुयारी गटर आणि जलनिस्सारण म्हणजे पावसाळी पाणी निचरा याबाबतचा सुद्धा DPR त्या ठिकाणी सुरू करण्याचं काम या शहरामध्ये सुरू आहे. त्याचप्रमाणे आरक्षण क्रमांक 23 गार्डन ही जागाची मोजणीची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. एका नवीन गार्डनची जागा त्या ठिकाणी मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. पुढच्या सगळ्या प्रक्रिया तातडीनं त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि त्याचबरोबर अनेक जे निर्णय शहराच्या हिताचे आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत, या लवकरच आपल्याला म्हणजे या येत्या अवघ्या 6 महिन्यामध्ये हे असे अनेक महत्त्वाचे निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्याचा फायदा कणकवली शहरवासियांना त्या ठिकाणी होणार आहे. आणि आता 14 जवळजवळ विकास कामांची वर्क ऑर्डर ही त्या ठिकाणी पूर्ण आहे. लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन होईल. आणि त्याचबरोबर ज्या 21 कामांच्या निविदा ज्या आपण रद्द केलेल्या होत्या, त्यासुद्धा निविदा लवकरात लवकर त्या ठिकाणी नव्यानं पारदर्शक पद्धतीनं त्या ठिकाणी लावल्या जातील. आणि त्याही 21 कामांची सुरुवात ही लवकरात लवकर त्या ठिकाणी शहरामध्ये होईल. आणि जो काही कणकवली शहरवासियांचं जे विकासाचं जे स्वप्न आहे, हे विकासाचं स्वप्न अवघ्या 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त त्या प्रश्नांना न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी आणि नगरपंचायतीच्या प्रशासनानं त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून कुठेतरी एक विकास कामांचं एक सातत्य हे त्यानिमित्तानं आपल्याला या सगळ्या प्रक्रियेमधून दिसून येणार आहे. प्रशासनसुद्धा तितक्याच ताकदीनं त्या ठिकाणी काम करते. आणि सगळे माझे नगरसेविका असतील, नगरसेवक असतील, उपनगराधीश असतील, सगळे विरोधी पक्षाचं सुद्धा तितकंच सहकार्य हे त्या निमित्तानं आहे. आणि या कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे त्या ठिकाणी आमचे प्रयत्न आहेत. खरं तर श्रीधर नाईक चौक ते मंजुनाथ हॉटेल जो ब्रिज आहे, उड्डाणपूल आहे, या उड्डाणपूलखाली सुद्धा स्मार्ट ब्रिज किंवा कणकवली शहरातल्या विकासाची चालना देण्याच्या दृष्टीनं त्याबाबतचा सुद्धा DPR हा त्या ठिकाणी सुरू आहे. लवकरात लवकर त्या ठिकाणी DPR बनवला जाईल आणि निधीच्या उपलब्धतेनुसार त्या भागाचा त्या उड्डाणपुलातल्या भागाचा विकास त्या ठिकाणी केला जाईल. खरं तर अनेकदा पत्रकार परिषदा घेत असताना मी अनेक बाबतींमध्ये आपल्याशी चर्चा केलेली आहे, बोललेलो आहे. आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की कणकवली शहरातली जी नवीन नळपाणी योजना आहे, त्याच्यानंतर भुयारी गटर योजना आणि पावसाळी पाणीपट्टीचा निचरा, याच्यासाठी जवळजवळ 120 कोटी रुपये ही योजना 50 कोटी रुपयाच्या दरम्यान नळपाणी योजनेसाठी, 35 कोटी रुपये भुयारी गटर योजनेसाठी आणि पावसाळी रेन हार्वेस्टिंगसाठी, पावसाळीच्या निचऱ्यासाठी 35, अशा पद्धतीनं सरकारकडे आम्ही 120 कोटी रुपयाची मागणी त्या निमित्तानं करतोय. आणि लवकरात लवकर त्याच्यातला काही निधी हा पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. त्याचबरोबर शहरातले रस्ते जे आहेत ते RMC करणं म्हणजे कॉन्क्रिटीकरण करणं अशा पद्धतीचं नियोजन आहे. आणि जवळजवळ त्याबाबत सुद्धा 25 कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारकडे त्या निमित्तानं आम्ही मागितलेला आहे. आणि त्याचबरोबर या शहराची जी एक सांस्कृतिक गरज आहे, एक सुसज्ज नाट्यगृह या शहरामध्ये उभा व्हावं आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा 5 कोटी रुपये संपादनासाठी आणि 20 कोटी रुपये
त्या नाट्यगृहासाठी अशा पद्धतीने 25 कोटी रुपये त्याबाबत मागितलेले आहेत. आणि जे आपल्याला मी सातत्यानं सांगतो की अंगणेवाडीसारखं एक भव्य प्रसाधनगृह हे शहरामध्ये त्या ठिकाणी उभं राहावं, अशा प्रकारची 3 प्रसाधनगृह शहरामध्ये उभी करायची आहेत. पण पहिलं प्राथमिक ST स्टँडच्या समोर किंवा हॉटेल सह्याद्रीच्या समोर जवळजवळ 2.5 कोटी रुपये सुद्धा त्या प्रसाधनगृहाला त्या ठिकाणी मंजूर होणार आहेत. आणि जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 102.50 म्हणजे 102 कोटी आणि 50 लक्ष अशा पद्धतीची रक्कम ही त्या ठिकाणी राज्य शासनाकडे आम्ही मागितलेली आहे. लवकरात लवकर ती आम्हाला मिळेल आणि ही काही विकासाची जी कामं आहेत ही त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण होतील. हा पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आज आम्हाला 6 महिने पूर्ण झाले आणि 6 महिन्यामध्ये आम्ही विकास कामांना त्या ठिकाणी वेग घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात केलेली आहे. आणि कुठंतरी त्याचे परिणाम किंवा त्या जे आम्ही काम करतो आहे, ज्या पद्धतीनं अनेक आपण सभा घेतल्या, अनेक विशेष सभा घेतल्या, अनेक स्थायी समितीच्या सभा झाल्या आणि या सगळ्यांमध्ये अनेक निर्णय झाले आणि त्या निर्णयामुळे कणकवली शहराच्या नगरपंचायतीमधल्या जनतेला त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून न्याय मिळतो. ही सगळीच आपल्याला कामं सांगितलेली नाही, काही ठळक कामं ही आपल्या समोर मी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. सातत्यानं दैनंदिन जनतेच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत या सुविधांवर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. पण या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, एक शाश्वत विकास व्हावा आणि म्हणून त्याच्यासाठीचे आमचे प्रयत्न आहेत. आणि त्याच्यासाठीचं भूसंपादन आणि निधी हा सगळ्यात त्या ठिकाणी महत्त्वाचा आणि तो जास्तीत जास्त कसं त्या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून आणता येईल हा प्रयत्न आमचा आहे. आणि सगळे सहकारी नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, सर्व त्या ठिकाणी प्रशासन असेल नगरपालिकेचं, हे सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करून कणकवली शहराच्या विकासाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. दर गुरुवारी एक गावठी बाजार सुद्धा त्या ठिकाणी आम्ही या शहरामध्ये ती जागा ठरवलेली आहे. लवकरात लवकर ते सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. अनेक निर्णय आहेत म्हणजे 6 महिन्यामध्ये आपण एवढं काम केलं आहे. अजून जे काही निर्णय पूर्ण झाले तर अनेक ठराव घेतलेले आहेत, त्या ठरावांची निर्णयामध्ये कृतीत आल्याच्यानंतर निर्णय झाल्यानंतर कृती झाल्यानंतर त्याची एक पत्रकार परिषद आम्ही स्वतंत्र त्या निमित्तानं घेऊ. कारण ह्या 6 महिन्यामध्ये जो आपण वेग घेतला आहे तो वेग कशा पद्धतीने नगरपालिकेने घेतला आहे हे सांगण्याचा या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं प्रयत्न आहे. आणि म्हणून मला कणकवलीकरांना एवढंच सांगणं आहे की ज्या विश्वासानं, ज्या प्रेमानं, ज्या आशीर्वादानं आपण सत्ता आमच्या हातामध्ये दिली, नक्कीच त्या ठिकाणी एक चांगलं काम या शहराच्या विकासाचं नक्कीच त्या ठिकाणी आम्ही उभं करू हा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करू. आपली नगरपालिकेची जनरल सर्वसाधारण सभा ही गुरुवारी झाली वाटतं सकाळी आणि गुरुवारी आपण निर्णय केलेला आहे. ठीक आहे, मध्ये शनिवार रविवार 2 दिवस सुट्टीचे आलेले आहेत. त्याचा आढावा जो आहे तो आम्ही उद्या त्या ठिकाणी घेऊ. खरं तर त्या 21 निविदा नव्यानं त्या ठिकाणी कराव्यात अशा प्रकारची भूमिका, शेवटी निविदा काढण्याचं काम हे प्रशासनाचं आहे आणि लवकरात लवकर त्या निविदा होतील जेणेकरून तो निधी त्या ठिकाणी मागे जाऊ नये आणि खऱ्या अर्थानं ती 21 कामं या शहराच्या विकासाची आहे ती त्या ठिकाणी सुरू व्हावी हा प्रयत्न आहे. खड्डे भरले, परत ते नाका चौक ते पोलीस स्टेशन हा जो रोड आहे या रोडचे सुद्धा त्या ठिकाणी खड्डे भरलेले आहेत. जास्त प्रवासी आहेत तिथे आम्ही पहिला प्रयत्न केला, ज्या ठिकाणी कमी आहेत त्या ठिकाणी पुढचे प्रयत्न करू चालू आहे. 23 नंबर डॉक्टर तायशेटे आहेत ना, विद्याधर तायशेटेंचं हॉस्पिटल त्या बाजूला त्या ठिकाणी म्हणजे रुपेश नार्वेकर राहतात त्यांच्या समोर ते आहे. तर ते त्याची मोजणी पूर्ण झालेली आहे. बाकी अजून त्या ठिकाणी म्हणजे त्याचा म्हणजे भूसंपादन प्रस्ताव जो आहे म्हणजे त्याचे किती पैसे त्यांना द्यावे लागणार असं सगळं त्या टप्प्यामध्ये आहे. एक मोजणीचा टप्पा त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. म्हणजे अग्निशमन केंद्राची सुद्धा जागा आमच्या ताब्यामध्ये आहे. तिथं अग्निशमन केंद्राच्यावर आम्ही त्या ठिकाणी विकसित करणार आहोत. असे जलतरण तलाव जे आहे 27-28 आरक्षण त्या ठिकाणी सुद्धा निधी आहे आणि त्याचा DPR आम्ही बनवतोय. लवकरात लवकर ते सुद्धा काम आम्ही हाती त्या ठिकाणी घेणार. अशी अनेक कामं आहेत म्हणजे जो आता सुशोभीकरण ब्रिजच्या खालचं आपण आता सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल आपण किती त्या ठिकाणी काम करू. 6 महिन्यात आम्ही
एक यशस्वी ठरलो की शिस्तप्रिय कणकवली म्हणजे शिस्तीत आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे कणकवलीला. आणि त्याचं उदाहरण तुम्ही बघितलं असाल की जी उड्डाणपुलाच्या खालची जी प्रक्रिया होती ती फास्ट करण्याचा प्रयत्न आमचा आहे. आणि एक शिस्तप्रिय म्हणजे कणकवलीकरांना स्वच्छ आणि सुंदर कणकवली दिसली पाहिजे आणि एक शिस्त या इथल्या नागरिकांना किंवा या सगळ्या व्यवस्थेला आली पाहिजे त्या दृष्टीने आमचे 6 महिन्यात प्रयत्न होते आणि ते करण्यात यशस्वी आम्ही ठरलेलो आहोत. आणि नगराध्यक्ष महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप मोठा निधी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्नात आम्ही या 6 महिन्यात आम्ही जे DPR केले आहेत, जे आम्ही एस्टिमेट केली आहे त्या प्रयत्नात आम्ही आहोत. आणि चांगल्या प्रकारचा निधी आणून पुढच्या तुम्हाला वर्षभरात म्हणजे आम्हाला 1 वर्ष 1.5 वर्ष लागेल या प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी. त्या प्रक्रियेमध्ये खूप चांगल्या प्रकारे म्हणजे शाश्वत जो विकास असेल कणकवलीचा तो करण्यामागे आमचा पूर्ण प्रयत्न असेल. आणि 6 महिने या प्रक्रियेला आमच्या निवडणूक नंतर झालेले आहेत आणि 6 महिन्यात आम्ही ह्या प्रयत्नानंतर बाळू, खूप चांगल्या तुमची प्रकारचे काही कणकवली नगरपंचायत प्रयत्न आम्ही करत आहोत. क्रीडांगणासाठी आहे. आपण लवकरात लवकर ती मोजणी करू. मोजणीच्या संदर्भातले प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. खरं तर म्हणजे काय होतं आहे की 6 महिन्यामध्ये आम्ही अनेक सर्वसाधारण सभा घेतल्या, विशेष सभा घेतल्या, स्थायी समितीच्या बैठका घेतल्या. त्याच्यामध्ये अनेक निर्णय झालेले आहेत, हे ठराव झालेले आहेत. त्याच्या प्रक्रिया वेगाने होणार. एक तर महत्त्वाचं आपण CSR फंडातनं या शहरासाठी आमचे प्रयत्न आहे. CSR फंडातनं जे सिटी स्कॅन आहे, जे आज मार्केटमध्ये जवळजवळ त्याच्यावर 12,000 MRI साठी 12,000 रुपये लागतात. सिटी स्कॅनसाठी जास्त पैसे लागतात. जी कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणी जादाचे पैसे लोकांना द्यावे लागतात. सरकारी दरामध्ये किंवा माफक दरामध्ये ही सेवा कशी त्या ठिकाणी उपलब्ध होईल याच्यासाठी सुद्धा आमचा एका CSR फंड आणि एका संस्थेशी त्या ठिकाणी PPP तत्वावर चालू आहे. लवकरात लवकर त्याचेसुद्धा तुम्हाला परिणाम दिसतील. आता मी आज आपल्याला काय सांगतो की जे 6 महिन्यात आपण निर्णय केले ते निर्णय तुम्हाला सांगतो. अजून जे आम्ही ठराव घेतलेले त्या ठरावांची पूर्तता होऊन, ठरावाचे म्हणजे निधीची उपलब्धता होऊन जे कामं आपण ठरावामध्ये घेतले त्याची तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर अंमलबजावणी दिसेल, कृतीत येताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. सहकार्य आहे म्हणूनच 6 महिन्यामध्ये एवढे निर्णय आपण फटाफट त्या ठिकाणी घेतले. शेवटी प्रत्येक गोष्टीला एक ठराव झाल्यानंतर त्याचं DPR बनवणं, त्याच्यानंतर त्याची निधीची तरतूद करणं आणि नंतर याची आपल्या निविदा प्रक्रिया पूर्ण करणं आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर दिल्यानंतर त्याने ते काम त्या वेळेत पूर्ण होणं याला काही कालावधी लागतो. जरी आपण काही ठराव घेतले, निर्णय केले की प्रत्यक्षात अंमलात आणताना त्याचा काही कालावधी लागतो. आणि मग तो कालावधी आता जवळजवळ पावसाळ्याचे दिवस आहे. जवळजवळ आता हा 3 महिने म्हणजे अजून पावसाळा आपल्याकडे आलेला नाही. आज 21 जून. पण या पावसामध्ये आता परत आपल्याला थोडासा ब्रेक मिळणार आहे 2-3 महिने आणि परत आपल्याला त्या ठिकाणी वेग कामामध्ये वेग त्या ठिकाणी होईल. म्हणून तुम्हाला मी सांगतो की काही 6 महिन्यामध्ये आपण एवढे अनेक निर्णय केले. जर अजून जे आम्ही ठराव घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये निधीची तरतूद होऊन प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया होऊन ज्यावेळी कामं सुरू होतील, जेव्हा भूमिपूजन होतील आणि जेव्हा लोकार्पण होतील तेव्हा तुम्हाला या शहरातल्या विकास कामाला काय वेग आला हे तुमच्या लक्षात येईल. आमचं ध्यासच आहे कणकवली शहराचा सर्वांगीण विकास, शाश्वत विकास हे आमचं सगळी आमची जी बॉडी आहे, आमची सगळ्यांचं एक ध्यास आहे की कणकवली शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि तशा दृष्टीनं आमचे प्रयत्न त्या ठिकाणी आणि सगळ्यांचीच मदत या सगळ्या ह्याच्यामध्ये राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, इथले सगळे मंत्री, आमदार, खासदार असतील, प्रशासकीय सगळे जिल्हाधिकारी असतील, या सगळ्यांची मदत घेऊन, नगरपालिकेचं प्रशासन असेल, या सगळ्यांची मदत घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत. आणि कणकवली शहरवासियांच्या विश्वासास त्या ठिकाणी आम्ही त्यांचा जो विश्वास आहे हा विश्वास आम्ही सार्थकी त्या ठिकाणी लावणार आहोत.